आजच्या दिवसामध्ये नक्कीच समजेल. आता सकाळच्या सत्रातील हा दुसरा सामना पाहतोय आपण. शिवाई नगर ठाणे विरुद्ध कोपरी स्पोर्ट्स ठाणे या दोन बलाढ्य संघांमध्ये प्रथम नाणेफेक जिंकली होती ती मात्र कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघाने आणि 49 धावांचा टार्गेट उभा केलाय तो शिवाई नगर ठाणे या संघाने. पाहूयात कशा प्रकारे अडवतात शिवाई नगर ठाणे कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघाला 49 धावांसाठी. एकूण 5 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असेल. पाहूयात गोलंदाजी मार्कवर येतोय योगेश. पॉवर प्लेचं षटक हातात दिसेल तर सलामीची जोडी मैदानात दिसते कोपरी स्पोर्ट्स ठाणे संघाकडून. रितेश भोईर आणि दुर्गेश पाटील. पाहूयात कशा प्रकारे 49 धावांचं टार्गेट पूर्ण करतोय कोपरी स्पोर्ट्स ठाणे हा संघ. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय दुर्वे योगेश. ओ सुरेख चेंडू स्लो रनचा चेंडू होता. थोडासा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न निश्चितच होता फलंदाजाचा परंतु प्रयत्न काही अपयशी ठरला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे ती मात्र कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघाची. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू फेकलाय तो योगेशने. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतो योगेश आपल्या गोलंदाजी मार्क मधून. ओ सुंदर डोळा चेंडू. चेंडू जातो कवचच्या दिशेने. पाहूयात पंच किती धावा घोषित करतात आणि हा सुरेख असा फटका चौकार. आज रितेशने आणि दुसऱ्या चेंडूवरती ज्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय तोच रितेश भोईर आपल्या संघासाठी खेळताना दिसतोय. स्ट्राईक एंडवर पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. ओ सुरेख चेंडू जोरदार अपील केली जाते परंतु पंच अपील फेटाळत आहेत. तोपर्यंत 22च्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात पंच एक धावा दर्शवत आहेत. त्या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होतीये 5 या धावसंख्येवरती. निश्चितच पॉवर प्लेचं षटक आहे आणि 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू लावण्याची मुभा इथे गोलंदाजाला असते परंतु ह्याच षटकावरती जास्तीत जास्त धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र सर्वच संघातील खेळाडू करताना दिसतात. पाहूयात कोपरी स्पोर्ट्स ठाणे ह्या संघाकडून फलंदाज कशा प्रकारे आक्रमकता दाखवत आहेत. पहिल्याच षटकामध्ये गोलंदाजी करतो योगेश. अजूनपर्यंत सुरेख अशी गोलंदाजी करतो योगेश. निश्चितच एक चौकार आपल्या गोलंदाजीतून पूर्ण केलाय तो मात्र दुर्गेशने. ओ सुरेख चेंडू. पुन्हा एकदा जो चेंडू पहिलाच चेंडू हाताळला होता त्याच पहिला चेंडू पुन्हा एकदा हाताळतो योगेश आणि निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 5 या धावसंख्येवरती. निश्चितच मोठा आघात करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज दुर्वेश पाटील. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज योगेश. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न अपयशी. पंच पुन्हा एकदा लेग बाईज घोषित करतायत. या एकेरी धावेने धावसंख्या थोडीशी पुढे सरकतीये. धावसंख्या होतीये 6 या धावसंख्येवरती. थोडस जकडून ठेवतोय गोलंदाज योगेश आपल्या गोलंदाजीतून. दोन्ही सलामीवीर फलंदाजांना पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूयात या चेंडूवरती कसा प्रकारचा आघात करतोय रितेश भोईर ज्याने एक चौकार लगावलाय तोच रितेश भोईर. ओ शॉर्ट चेंडू. चेंडूला पूल केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पाहूयात पंच किती धावा घोषित करतायत. 1 धावा. निश्चितच डिक्लेअर झोन आहेत या ग्राउंड मध्ये आणि त्या डिक्लेअर झोनचा फायदा इथे गोलंदाज घेताना दिसला. शॉर्ट पिचचा चेंडू होता त्याला मोठा आघात केला परंतु तो चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 7 या धावसंख्येवरती. 49 धावांचं पाठलाग करायचं आहे कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघाला. पहिले षटक 7 धावांचा हाताळतोय गोलंदाज योगेश. पाहूयात पुढील षटक कोण हाताळतोय. शिवाईनगर ठाणे या संघाकडून. निश्चितच दोन्ही एकाच विभागातील हे संघ आहेत. पाहूयात कशा प्रकारे खेळ दाखवत आहेत ह्या नामदार चषक 2021 मध्ये.
वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज प्रसाद. पॉवर प्ले 2चं षटक हाताळेल प्रसाद. निश्चितच ह्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा गोलंदाजाला असेल. पाहूयात ह्या षटकामध्ये किती धावा पूर्ण करतोय कोपरी स्पोर्ट्स ठाणे हा संघ. प्रसाद 49 धावांचा पाठलाग करायचा आहे कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघाला. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय प्रसाद. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू रितेश भोईर साठी. आपण पाहतात नामदार चषक 2021. ओ सुंदर चेंडू तेवढाच. आता मात्र थोडासा हा ना आणि गडी बाद होतोय दुर्वेश पाटील आणि हा पहिला गडी बाद. सत्र आता सुरू होणार आहे आणि दुपारच्या ह्या रणरणत्या उन्हामध्ये निश्चितच खेळपट्टी थोडीशी फास्ट झालेली दिसेल आपला. असं त्याचा फायदा मात्र गोलंदाज आणि फलंदाजांना होताना दिसेल. कारण की ह्या ग्राउंडचा वैशिष्ट्य आहे तुम्ही कशा प्रकारे फलंदाजी करताय आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पाहूयात पुढील चेंडू प्रसाद याचा. पहिला चेंडू हाताळलाय. पहिल्या चेंडूवरती धावचीत बाद केलंय ते मात्र सलामीवर आलेला फलंदाज दुर्वेश पाटीलला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय शशांक. या खेळाडूबद्दल मी निश्चितच थोड्या वेळाने सांगेन तुम्हाला. तोपर्यंत गोलंदाजी करतोय गोलंदाजी मार्कवर प्रसाद. हो सुरेख चेंडू तेवढा सुंदर फटका. चेंडू जातोय मिडल क्षेत्रामध्ये. पाहूयात किती धावा मिळत आहेत. पंच चौकार घोषित करतायत. हा सुंदर असा फटका चौकार. सुंदर फटका होता. थोडस वेट केला चेंडूचा आणि त्याला सीमारेषा पार धाडलाय ते मात्र रितेशने. 2 चौकार पाहायला मिळत रितेशच्या बॅट मधून. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतोय गोलंदाज प्रसाद. ओ आता मात्र सुरेख कमबॅक. थोडस शफल होऊन प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न काही पूर्ण होऊ दिला नाही गोलंदाज प्रसादने. निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 11 या धावसंख्येवर कोपरी स्पोर्ट्स ठाणे संघाची. फुलटा चेंडू. चेंडूला पूल केलाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे परंतु पंच 1 धावा दाखवत आहेत आणि एकेरी धावेने धावसंख्येत भर पडतीये 12 या धावसंख्येवरती. आता मात्र स्ट्राईकवर येतोय शशांक. निश्चितच हा जर फलंदाज आहे तो एक अष्टपैलू खेळाडू आहे कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघाचा. निश्चितच आपली चांगली कामगिरी नेहमीच करताना दिसतो. ज्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकार पाहायला मिळतात तोच हा फलंदाज शशांक. स्लो रनवेचा चेंडू. चेंडूला हलक्या टर्न टोलवला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. पंच 4 धावा घोषित करतायत चौकार. परंतु तेवढा सुंदर फटका म्हणता येईल तर शशांकचा. थोडासा वेट केला बॅटवर चेंडू येऊन दिला आणि त्याला सीमापार धाडलं ते मात्र शशांकने. पहिलाच चेंडू फेस करत असताना मी अगोदरच म्हटलं होतं कृपया 25 मिनिटं तुम्हाला एक इनिंग पूर्ण करण्यासाठी दिलेली आहेत याची कृपया दक्षता घ्यायची आहे सर्व कर्णधारांनी. फर्स्ट वॉर्निंग तुम्हाला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली एक इनिंग पूर्ण करायची आहे. प्रसाद. ओ सुंदर चेंडू. आता बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धावा पूर्ण करतोय शशांक. 2 षटक संपतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघाची धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 17 या धावसंख्येवरती.
49 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय कोपरी स्पोर्ट्स ठाणे. पाहूयात त्यांना कशा प्रकारे अडवतोय शिवाई नगर ठाणे हा संघ. आपण पाहतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघर्ष नामदार चषक 2021 आयोजक राजू शिंदे व मित्र परिवार यांच्या मार्फत ही भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आपण ठाणे विभागातील तसेच फायनलचे सामने आजच्या दिवसामध्ये खेळताना दिसतील. पुढील गोलंदाजी मार्कवर येतोय विशाल पवार. राईट राऊंड विकेट मारा करतोय विशाल शशांक साठी. फुलटॉस चेंडूला पूल केला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पाहूयात झेल सुटतोय. प्रयत्न सुंदर होता परंतु यशस्वी झाला नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पंच दर्शवतात. या डिक्लेअर झोनने धावसंख्या होतीये 18 या धावसंख्येवरती. निश्चितच खराब चेंडू होता परंतु त्याचा फायदा उचलू शकला नाही शशांक. पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतो शशांक साठी गोलंदाज विशाल पवार. स्लोरमध्ये चेंडूला पूल केला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि खराब क्षेत्ररक्षण. पंच 4 धावा घोषित करतात. हा सुरेख असा चौकार. तुम्हाला निश्चितच हानिकारक ठरू शकतात. सुरेख चेंडू होता आणि सोपा असं क्षेत्ररक्षण होतं परंतु त्याला चौकारामध्ये कन्वर्ट केलं आहे शशांकने. पुढील चेंडू विशाल पवार याचं. आता मात्र सुरेख चेंडू जोरदार टाकला चेंडू. पंच लेग बाईस घोषित करतायत. या एकेरी धावेने धावसंख्येत भर पडते. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर येतोय फलंदाज रितेश भोईर ज्याच्या बॅट मधून अजूनपर्यंत 2 चौकार आलेत. तोच रितेश भोईर स्ट्राईक एंडवर दिसेल. धावसंख्या होतीये एका गड्याच्या मोबदल्यात 23 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू असताना पुढील चेंडू रितेश साठी. आता मात्र थोडस जज करतोय फलंदाज. पाहूयात पंच मात्र निर्धाव चेंडू दर्शवतायत. या दरम्यान सन्माननीय माननीय बाबा पवार सरांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामधून आपण स्थानापन्न व्हावं. सुरेख गोलंदाजी. एक चौकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय ते मात्र गोलंदाज विशाल पवारने. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आता मात्र हा यानामध्ये निर्धाव चेंडू फेकतो विशाल. काय गोलंदाजी करतोय आपल्या गोलंदाजीतून. थोडस जखडून ठेवतोय ते मात्र रितेशला. आणि निर्धाव चेंडूची सांगता. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू विशाल याचं. 23 धावसंख्या झाले. 49 धावांचा पाठलाग करतोय कोपरी स्पोर्ट्स ठाणे हा संघ आणि सुरेख गोलंदाजी करतोय तो विशाल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु पंच दंडित करतायत गोलंदाजाला. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावेची भर पडते. धावसंख्या थोडीशी मजल मारते 24 या धावसंख्येवरती. तिसरे षटक चालू असताना धावसंख्या 24 होते. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे 13 चेंडूंमध्ये. आता मात्र सुरेख टोला चेंडू हवेमध्ये. पाहूयात क्षेत्ररक्षण काय करतोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा मात्र फलंदाज उठवताना दिसत आहेत. 2 धावा पूर्ण करतायत. या दुहेरी धावेने धावसंख्या सरकतीये 26 या धावसंख्येवर 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अतिथी कक्षामध्ये ज्यांचं नुकताच आगमन झालं ते सन्माननीय बाबा पवार सरांचं या ठिकाणी स्वागत केलं. टी शर्ट देऊन आम्ही सन्मानित करतो आणि स्वागत करत आहेत सन्माननीय राजेश चव्हाण सरांना विनंती आपल्या शुभहस्ते आपण बाबा पवार यांना सन्मानित करावं. धन्यवाद सर. आपण आसनस्थ व्हावं. ओव्हर टू अमर सकपाळ.
चला सामना त्वरित चालू करायचा आहे. 25 मिनिटांचा तुम्हाला कालावधी दिला गेला आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे. कारण की आजच्या दिवसामध्ये 9 सामने आम्हाला खेळवायचे आहेत, तर कृपया थोडंसं प्रोत्साहन करायचं आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय योगेश. वैयक्तिक पैकी दुसरं संघासाठी चौथं षटक हाताळताना दिसेल योगेश. फुलटा चेंडूला पूल केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. पाहूयात पंच किती धावा घोषित करतायत. 2 धावा. निश्चितच जर झाडाला चेंडू लागून जर चेंडू बाहेर गेला असता तर चौकार दिला असता, परंतु चेंडू आतमध्ये येतोय. 2 धावा पूर्ण करतोय शशांक आपल्या बॅटमधून. या दुहेरी धावेने धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या होतीये 26 या धावसंख्येवरती. आता मात्र थोडीशी आक्रमकता दाखवावी लागेल शशांक आणि रितेश भोईरला. पुढील चेंडू. ओ सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण. तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. शशांक आणि रितेशची 2 धावा पूर्ण करतायत. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या झटपट पुढे सरकतीये 30 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूमध्ये 10 चेंडू 19 धावा. शशांक फलंदाजी करता असेल, फलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका. चेंडू जातोय कव्हर फ्रीजन मध्ये. पाहूयात क्षेत्ररक्षक जे चेंडू आडवेल तोपर्यंत 1 धावा पूर्ण करतोय शशांक. ह्या एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्या मजल मारते 31 या धावसंख्येवरती. सुरेख गोलंदाजी करतोय तो मात्र शिवाजीनगर ठाणे हा संघाचा गोलंदाज योगेश. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय आपल्या गोलंदाजीतून. पुढील चेंडू. आता मात्र सुरेख टोला चेंडू जातोय मिडॉनच्या डोक्यावरून. खणखणीत आणि दणदणीत हा षटकार. तिथं सुरेख फटका म्हणता येईल ते रितीशचा. सुरेख फलंदाजी करतोय आपल्या फलंदाजीतून आणि आपल्या संघाला यशाच्या पायथ्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तो रितेश. पुढील चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत निश्चितच खराब क्षेत्ररक्षण. थोडीशी डोकेदुखी ठरले ती मात्र क्षेत्ररक्षणाची शिवाजीनगर ठाणे या संघाकडून. निश्चितच तुम्हाला जर सामना जिंकायचा आहे तर तुमचा क्षेत्ररक्षणाचा कणा खूप महत्वाचा ठरतो, परंतु ते इथे काही दिसलं नाही. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या होतीये 39. 7 चेंडू 10 धावा. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा योगेश. शॉर्ट पिच चेंडूला पूल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल 4 धावा. कौतुक करायला लागेल. 13 चेंडू फेस करत असतात 24 धावांची खेळी करतोय आपल्या संघासाठी. आणि आता मात्र समीकरण सोपं करून सोडलंय ते रितेश भोईरने. जिंकण्यासाठी 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. पाहूयात कशा प्रकारे हा सामना पाहायला मिळतोय नामदार चषक 2021 मध्ये. चेंडू द्यायचा आहे. ठाणे टायगर्स संघाचा संघनायक आपण कृपया आमच्या नाणेफेक कशाकडे यायचं आहे. ठाणे टायगर्स संघाचा संघनायक. निश्चितच 6 चेंडू 6 धावांची. जर तुम्ही ओपन भागातील जर ते सामने जर तुम्ही बघितले असतील, निश्चितच सुरेख सामना पाहायला मिळाला होता. विक्रोळी विरुद्ध निधी 11 डोंबोली. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना तो चेंडू निश्चितच सुरेख फटका मारला होता आणि तो धावा पूर्ण केल्या होत्या विक्रोळीने आणि सामन्यावरती गवसणी घातली होती. पाहूया 6 चेंडू 6 धावा कशा प्रकारे अडवतोय शिवाजीनगर ठाणे हा संघ.
शॉर्ट पिचचा चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण. निश्चितच दाद द्यावी लागेल ती मात्र या क्षेत्ररक्षणाची. निश्चितच चौकार होता, त्याला अडवलंय विशाल पवारने. निश्चितच खरंच योगदान चांगलं म्हणता येईल ते विशाल पवारचं. 5 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्क आहे गोलंदाज अतुल भुईर. ओ सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये. पंच 1 धावा घोषित करतायत. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकतीये. धावसंख्या होतीये 45. एका गड्याच्या मोबदल्यात 4 चेंडू 4 धावा. निश्चितच काका म्हात्रे सर, मी तुम्हाला विचारेन की हा सामना 4 चेंडू 4 षटकांचा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, अतिशय चांगला सामना म्हणता येईल, परंतु क्षेत्ररक्षण जर आपण विचार केला तर शिवाई 11 ठाणे संघाचं तितकंसं दर्जेदार झालं नाही. त्यामुळे सामन्यामध्ये रंगत जी होती ती मात्र या ठिकाणी थोडीशी दूर गेली. निश्चितच सर थोडीशी डोकेदुखी ठरली, ते मात्र क्षेत्ररक्षण त्याचाच फायदा मात्र दिसतोय कोपरी स्पोर्ट्स ठाणे संघाला. परंतु सामना अजूनही कुठे गेला नाहीये. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस असा आयोजकांचा नियम आहे. तुम्हाला इथे 3 धावा पूर्ण कराव्याच लागतील. 3 येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज अतुल भोईर. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता ना गोलंदाजी मार्कवर अतुल साठे, माफ करा. 3 चेंडू 3 धावा. ओ सुरेख चेंडू, तेवढाच सुंदर फटका. चेंडू जातो स्क्वेअर लेग झोन मध्ये. पंच पाहूयात किती धावा घोषित करतायत. निश्चितच एक मोठा सामना पाहायला मिळतोय. ते मात्र 2 बलाढ्य संघांमध्ये, कोपरी स्पोर्ट्स विरुद्ध शिवाईनगर ठाणे या 2 संघांमध्ये. आपण पाहतात नामदार चषक 2021, एक भव्य दिव्य असा सोहळा. माननीय जितेंद्र आव्हाडजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सामने रंगवलेत. ते मात्र आयोजक राजू शिंदे व मित्र परिवार यांच्या मार्फत. पाहुयात पंच किती धावा घोषित करतायत. पंच 1 धावा घोषित करतायत. निश्चितच सामन्यामध्ये रंगत अजूनही गेलेली नाही आहे. 2 चेंडू 2 धावा. जर चेंडू पत्र्यावरती पडला तर 2 धावा आहेत, असा आयोजकांचा नियम आहे. 2 चेंडू 2 धावा. जर एखादा निर्धाव चेंडू जर अतुल साठे जर फेकतोय तर निश्चितच एक रोमांचक असा सामना पाहायला मिळेल. यात मात्र जरा काही शंका नाहीये. येणारे 2 चेंडू 2 धावा. समोर आहे तो मात्र रितेश भोईर, एक अष्टपैलू खेळाडू. ओ सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडूची लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. आता मात्र थोडीशी डोकेदुखी ठरेल दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू 1 धावा. काय सामना रंगलाय. 6 चेंडू 6 धावांचा हा सामना 1 चेंडू 1 धावांवर येऊन ठेपलाय. आणि समोर मात्र फलंदाजी करतोय ज्याच्या बॅट मधून आलेत 2-3 चौकार 1 षटकार आणि वैयक्तिक 17 चेंडू 28 धावांची खेळी केली. तोच मात्र रितेश भोईर 1 चेंडू 1 धावांचा संघर्ष करताना दिसेल. जबरदस्त योगदान त्यात आपल्याला पाहायला मिळेल, कारण एका चेंडूवर एका धावेची गरज आहे. कंपल्सरी हे अर्थातच आयोजकांचा निर्णय इथे नक्कीच सार्थक ठरतो असं म्हणता येईल. आणि आता मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या हृदयावर देखील ताण आला असेल. मी तर म्हणेन की ज्यांना हृदयरोगाचा विकार असेल त्याने हा सामना पाहू नये, कारण पहा 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना 5 चेंडूमध्ये 5च धावा आल्या. एका चेंडूवर एका धावेची गरज आहे. अशा व्यक्तिमत्वाने थोडंसं हा सामना काही क्षण डोळे बंद करून पाहावा ही तुम्हाला नम्र विनंती. निश्चितच काका म्हात्रे सर, 1 चेंडू 1 धावा, पैसा वसूल असा हा सामना. जर एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू 1 धावा. ओ सुरेख फटका विन करून दिलाय. ते मात्र रितेश भोईर याने चौकार लगावलाय आणि सामन्याला गवसणी घातली आहे. खूप सुंदर असा सामना पाहायला मिळाला त्या दोन्ही संघांमधून. कोपरी स्पोर्ट्स विरुद्ध शिवाईनगर या 2 संघांमध्ये हा सामना रंगला होता, परंतु कोपरी स्पोर्ट्स ठाणेने शेवटच्या चेंडूवरती विजय मिळाला आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. कोपरी स्पोर्ट्स संघाचं हार्दिक अभिनंदन. शिवाई 11 ठाणे संघाला पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि दुसऱ्या फेरीचा पहिला सामना 4 षटकांचा ठाणे टायगर्स विरुद्ध कोपरी स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. चला दोन्ही संघांना एकाने वेळ न दवडता लगेच आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आणि या
स्पर्धेतला या सामन्यातला उत्कृष्ट खेळाडू ठरतोय रितेश भोईर, ज्याने 18 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी केली. मागच्या सामन्यात देखील 32 धावांची खेळी करणारा खेळाडू होता. इथे देखील आता मात्र रितेश भोईर 32 धावांची खेळी करतोय आणि त्याला या ठिकाणी सामन्याचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. त्याला विनंती आहे अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि मी विनंती करेन ते दोन्ही संघ ठाणे टायगर्स आणि कोपरी स्पोर्ट्स या दोन्ही संघांनी कृपया नाणेफेक कक्षामध्ये यावं, जिथे नाणेफेक संपन्न होईल. मी एक वाहनाचा नंबर नोंदवतोय MH129802. जर कोणाची गाडी असेल MH129802, जर ही गाडी कोणाची असेल तर कृपया गेट समोरून ती हटवायची आहे. टोईंग व्हॅन थोड्याच वेळात इथे येणार आहे, तर कृपया याची दक्षता घ्यायची आहे. MH129802. निश्चितच सुरेख फलंदाजी केली आहे काका म्हात्रे सर रितेश भोईरने. 18 चेंडू 32 धावांची धारदार खेळी केली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. तर सन्माननीय बाबा पवार सरांना, निखिलजी सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडू अर्थातच रितेश भोईर याला आपण सन्मानित करायचं. कोपरी संघाचा एक दमदार खेळाडू, 32 धावांची जबरदस्त खेळी त्याने केली. रितेश भोईर याला इथे सामन्याचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण सन्मानित करणार आहोत आणि निखिलजी यांच्या शुभ हस्ते, आमचे पाहुणे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. वेल डन. सुरेख अशी कामगिरी, 32 धावांचं एक जबरदस्त योगदान माझ्यासोबत आहे. 32 धावा या ज्यावेळी खेळपट्टीवरून येत होत्या, कशा प्रकारचे ते क्षेत्ररक्षण जे प्रतिस्पर्धी संघ होतं त्यांच्या माध्यमातून झालं? काय फक्त खेळायचं होतं. मॅच घेऊन जायची होती शेवटपर्यंत. नक्कीच शेवटपर्यंत सामना घेऊन जायचा होता. अतिशय चांगलं योगदान तू दिलंस, कारण कोपरी म्हटल्यानंतर कोपरीच्या मैदानावर अनेक क्रिकेट स्पर्धा दरवर्षी गाजल्यात त्या देवीच्या निमित्ताने, हे देखील महत्त्वाचं. तर या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं? मस्त वाटते खूप. आयोजन पण खूप सुंदर, मजा येते खेळायला. आणि आपल्या लाडक्या प्रेक्षकांबद्दल काय म्हणणार? काय नाही, असंच सपोर्ट करत राहा. धन्यवाद धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. तर नाणेफेक संपन्न होईल ती अर्थात सन्माननीय बाबा पवार सरांच्या शुभ हस्ते. इथे मात्र ठाणे टायगर्स विरुद्ध नुकताच विजेता झालेला संघ कोपरी स्पोर्ट्स यांच्यामध्ये 4 षटकांचा सामना आहे. नाणेफेक इथे होते. नाणेफेकचा निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. ठाणे टायगर्स विरुद्ध कोपरी स्पोर्ट्स 4 षटकांचा सामना. तर कोपरी संघाने नाणेफेक जिंकले. वेळ आपल्याकडे नाही आहे, पण 32 धावांची जी जबरदस्त खेळी आपल्या पाहिल्यामुळे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं, परंतु 49 धावांचं जे लक्ष्य होतं ते अतिशय सुरेखीतीने पूर्ण केलं. तर या दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही किती धावांपर्यंत नाणेफेक जिंकलीत, आपण काय घ्याल? क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा आपण क्षेत्ररक्षण घेणार आणि तुम्हाला शेवटचा प्रश्न होता की प्रतिस्पर्धेला तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचं तेवढाच टार्गेट असेल 40 ते 45. 40 ते 45 धावांचं तुमचं टार्गेट आहे. तुम्हाला शुभेच्छा देऊया. माझ्यासोबत ठाणे टायगर्स संघाचे संघनायक आहेत. दमदार संघ आहे. तुम्ही पाहिलं तुमच्याही खेळाडूने 32 धावा काढल्या होत्या. सामनावीराचा मानकरी ठरला. कोपरीच्या पण खेळाडूंनी 32 धावांचं योगदान दिलं. तर मला वाटतं हा सामना अतिशय रंगतदार होईल असं याबद्दल शंका नाही. काय सांगाल? आता बघूया, आम्ही पण 45-50 तक बघूया, प्रयत्न करू. तर दोन्ही संघ म्हणतात आम्ही 40-45 धावांपर्यंत योगदान देण्याचा प्रयत्न. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि लगेच आपण जाऊया मैदानाकडे. ऐकूया तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून एखादा आगरी कोळी गीत.
पाहायला मिळते. तर वळणाच्या मैदानाकडे सामन्याला सुरुवात काही क्षणात होते. कव्हरेजच्या क्षेत्रामध्ये अर्थातच मी जसं सांगितलं की tenniscricket.in संतोष नाणेकर आणि कंपनी, त्यानंतर ड्रीम्स क्रिकेट अलिबाग कौस्तुभ पाटील, cricketalibaग.in प्रमोद कवळे, WTC स्पोर्टिव्ह एम्पायर लाईव्ह राहुल उलवेकर यांचं खूप मोठं नाव आहे. पनवेल tenniscricket.in संदीप वास्कर, किरण दळवी हे देखील यांचं थेट प्रक्षेपण. बऱ्याच स्पर्धा तुम्ही पाहता. डोंबिवलीमध्ये आपण गेलो तर GTC आणि इंडिया क्रिक यांच्या नावाने पडता. इंडिया क्रिक राहुल बेट्टा यांचा आहे. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट.in जल्पेश भोईर, आशिष भोईर यांच्यामधून ती स्पर्धा तुम्ही पाहत असता. 70 स्पोर्ट्स लाईव्ह सय्यद तारिक आणि विपुल पांडुलकर खूप मोठं नाव आहे. आणि GST अर्थात अक्षय भगत, गोविंद पाटील, रोहिंजन पनवेल, DCW डोंबिवली क्रिकेट वर्ल्ड आणि फॉर्च्यून इव्हेंट्स खुटारी पनवेल, राजेंद्र म्हात्रे, कृष्णा म्हात्रे आणि त्यांचे सहकारी असे अनेक यूट्यूब आपल्याला यावेळी आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट संपन्न झालं. 1990चा काळ जर पाहिला, पंचांचा इशारा येतोय तर वळतोय आपण मैदानाकडे. सलामीची जोडी सनी आणि व्यंकट मैदानामध्ये आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज कोपरी संघाचा साई गायकवाड. पहिला चेंडू कार्पेसाने खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक गलीला 1 धावेचं योगदान देते. 1 धावेने खातं उघडलं गेलं आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा 1 नोंदवली गेली. सामना हा 4 षटकांचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे. गली पॉईंट आणि कव्हर आणि त्याचबरोबर मिड ऑफ हे 30 सर्कल ऑफसाईडला, तर 30 सर्कलच्या बाहेर ऑफसाईडला एक आहे तो डीप एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट मिड विकेट आहे, मिड ऑन आणि एक क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी लॉंग ऑन. अतिशय सुंदर चेंडू. पहा चेंडू फिरवला. फिरकी जी गोलंदाजी आज आपण पाहिलं तर बेदी प्रसन्न चंद्र आणि व्यंकट राघवन यांच्यानंतर रवी शास्त्री देखील आले, अनिल कुंबळे आले, ज्यांनी पाकिस्तान विरुद्ध 10 विकेट त्यांनी फिरोजशा कोटला मैदानात मिळवले. वळतोय मैदानाकडे. त्यानंतर या ठिकाणी मात्र आपण पाहणार मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाणार. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्यापूर्वी येतोय सुरेख फटका, चौकार 4 धावांसाठी. चार धावा मिळतात संघाला. चौकार आला फलंदाज व्यंकटच्या बॅटमधून आणि धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 5. पहिलं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. साई गायकवाड डावखरा गोलंदाज आहे. पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पुन्हा एकदा पाहता आपण साधारणतः शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव घोषित मिळेल. 1 धाव संघाला मिळते. 6 धावा धावफलकावर. यावेळी प्रथम फलंदाजी करत असताना ठाणे टायगर्स या संघाच्या. ठाणे टायगर्सने पहिला सामना खेळताना 69 धावांचं खूप मोठं योगदान त्यांनी दिलं होतं. यावेळी बॅटचा स्पर्श झालाय. यष्टीकशा चेंडू अर्थातच बीट करतोय. चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला. 1 धावेचं योगदान मिळालं. फलंदाज व्यंकट जो रेल्वेचा खेळाडू, रेल्वे रणजी पट्टू म्हणून अर्थात व्यंकट आपल्याला एक रणजीपट्टू देखील इथे पाहायला मिळाला. योगेश परवा आपण पाहिला होता पेंटचा, रायगड जिल्ह्यामधला. या ठिकाणी मात्र चेंडू हवेतून खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा झेल आणि हा पहिला धक्का बसला ठाणे टायगर्स संघाला. होणारी देवी म्हणून कारल्याची एकविरा देवी असं म्हटलं जातं. जी मगाशी मी 3.5 पिंड सांगितली त्यापैकी माहूरची जी देवी आहे रेणुका देवी, तिचं दुसरं रूप म्हणजे एकविरा देवी, एका वीराची माता म्हणून एकविरा असं जर संबोधलं जातं. आणि चैत्र महिन्यामध्ये ती एकविरा यात्रा प्रचंड आगरी कोळी लोक त्या ठिकाणी येतात. अनेक कोंबडे आणि बकऱ्या येथे नवस म्हणून दिले जातात. हे एक वैशिष्ट्य आहे त्या एकविरा देवीचं. आणि नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा देवी. तर हा फलंदाज या ठिकाणी मैदानातून कमावला. व्यंकट बाद होतोय, ज्यांनी तो 4 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलं. अरुण पारचा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. तर गोलंदाजाला अर्थात रितेश भोईरला हे दुसरं यश, पहिलं यश माफ करा. 1 गडी बाद 7 धावा.
रितेश भोईर. क्षेत्रक्षेत्रात थोडासा बदल केला जातोय अरुण पारच्यासाठी. यावेळी मात्र पहा चेंडू स्क्वेअर लेग वरून हा चेंडूला भिरकावून दिलाय. पुलचा फटका येतोय. पंच या ठिकाणी दर्शवतील नेमकं काय घडलंय. अरुण पारच्याच्या बॅटमधून आलेला फटका आहे. पहा स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी जातात, झाडाजवळ पाहणी करतायत, कारण कोणावरही अन्याय न होता हे पंच आमचे चारही खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतायत. आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची नोंद घ्या. कोणावरही अन्याय होणार नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल, कारण चारही पंच जो तुम्ही पाहिले लेदर आणि टेनिस विश्वामध्ये खूप चांगलं योगदान देईल. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली. आणि पाहूया इथे निर्णयाची आपण प्रतीक्षा करत आहोत. यानंतर बाबा 11 आणि अजमी टायगर्स या दोन संघामध्ये पहिल्या फेरीची तिसरी लढत आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर सिबली 11 मुंब्रा आणि वन साईड 11 यांच्यामध्ये पुढची लढत असेल. तर बाबा 11 आणि अजमी टायगर्स या दोन संघांनी तयार राहायचं आहे. तर या ठिकाणी मात्र चौकार आला. अरुण पारच्याच्या बॅटमधून 4 धावा. धावफलकावर डबल अंकात, दुहेरी अंकात 11, एक गडी बाद. अरुण पारच्या पुन्हा एकदा तोच प्रयत्न. हवेत आहे चेंडू. मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार. चेंडूची फेकी केली गोलंदाज दिशेने. तोपर्यंत मात्र सहजगती अरुण पारच्या 2 धावांचं योगदान आपल्या खात्यात जमवते. 2 धावा मिळतात त्या अरुण पारच्याला. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 13. 6 या वैयक्तिक धावसंख्येवर सनी नॉनस्ट्राईकला 1 या धावसंख्येवर ज्यांनी 2 चेंडूचा सामना केला. पंचांच्या डावीकडून हा चेंडू या ठिकाणी मात्र आपण होता. चेंडू वाईल्डिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये जातोय. हा एक येतोय गगनभेदी गगनचुंबी खणखणीत षटकार. एसावकर अँड मंडळी 35 वर्षापूर्वी ही गवळी गीतं आली. आज ही आपल्याला कानाला अतिशय आवडणारी. यावेळी पहा बॅट आणि चेंडू संपण्यात घोषित स्वरूपात 1 धाव येते. शशी साटम सर या ठिकाणी ते घोषित करतात. 1 धाव संघाला मिळाली आणि धावफलकावर धावा येतात. दुसरे षटक मार्गस्थ, 1 गडी बाद 20. पहिल्या षटकात साई गायकवाड हा गोलंदाजी करतो. रितेश भोईर दुसऱ्या षटकात गोलंदाजी करतोय. 4 षटकांचा सामना असेल. 20 धावा धावफलकावर आल्यात. दोन्ही संघांच्या संघनायकांनी सावध प्रतिक्रिया दिली होती. 40 ते 45 धावांपर्यंत योगदान असेल असं त्यांनी सांगितलं होतं. अरुण पारच्या 1 या धावसंख्येवर खेळत असताना यावेळी मोठा फटका. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हा चेंडू जाणार आहे. पाहूया पंच काय दर्शवत आहेत. मोठा फटका म्हणता येईल. आखूट टप्प्याचा थोडासा चेंडू होता. फलंदाज अरुण पारच्या बॅटच्या पट्ट्यात ह्या चेंडूला घेतला आणि सरळ या ठिकाणी आडव्या बॅटने एक जबरदस्त पुलचा फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला.
ठाणे टायगर्स संघाच्या. अरुण पारच्या आक्रमक पुन्हा एकदा या ठिकाणी स्क्वेअर लेग वरून चेंडूला फिरकावून दिलंय. चौकार 4 धावांसाठी. सुंदर फलंदाजी. गावकरी मंडळी 35 वर्षापूर्वी जी गीतं आली आज ही आपल्याला कानाला गोड लागणारी गीतं आज ही आपण ऐकतो. आणि आमच्या आगरी कोळी लोकांच्या लग्नामध्ये आपण आणि हळदीला किंवा साखरपुडा समारंभाला डीजे किंवा बँडच्या माध्यमातून ही गीतं निश्चित ऐकायला मिळतात. अरुण पारच्या 2 षटकारच्या माध्यमातून खेळतो. वैयक्तिक 23 या धावसंख्येवर 6 चेंडू सामना केला आणि त्याला अरुण सनी एका धावेने साथ देतोय. नवीन गोलंदाज 2 षटकं समाप्त झाली. प्रति षटक 15च्या सरीने धावसंख्या आली आहे. नवीन षटक या ठिकाणी अक्रॉस द लाईन बॅटचा स्पर्श चेंडू मात्र या ठिकाणी गेला शॉर्ट फाय निघाला. 1 धाव मिळेल. 1 धाव मिळते संघाला. सनी 2 या धावसंख्येवर 3 चेंडूचा सामना करतोय. नवीन गोलंदाज हर्ष कोपरी स्पोर्ट्स संघाचा हा गोलंदाज. शॉर्ट गली शॉर्ट कव्हर एक मिड ऑफ एक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षण. तर या ठिकाणी पुणे गोलंदाज टप्प्यापासून भरकटला. सोयरचा आणखीन एक इशारा इथे येतोय. तर एक आहे लॉंग ऑफ ऑन साईडला आपण पाहिलं स्क्वेअर लेगला कोणते क्षेत्ररक्षक नाही आहे. एक आहे मिड ऑफ एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट एक वायडिश लॉंग ऑन एक लॉंग ऑन 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला 4 ऑफ साईडला विरोचना. हवेतून खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ ला या ठिकाणी लॉंग ऑनला झेल आणि फलंदाज मैदानातून बाहेर. फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेल घेतला गेलेला तो लॉंग ऑनला ज्याने 4 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो ठाणे टायगर्स संघाचा अजय राठोड. तर एकीकडे अरुण पारच्या पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्रक्षामधून चेंडू सीमा पार होतोय. लॉंग ऑफ ला एक सुंदर संजीवनी चौकार 4 धावांसाठी. अरुण पारच्या आक्रमक खेळत असताना 2 क्षेत्राच्या मधून चेंडूला सीमापार पाठवला. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका येण्याची शक्यता. मिडविकेट सीमारेषेकडे येतोय. दणदणीत आणि खणखणीत चौकार 4 धावांसाठी. चाळीस धावा 2 फलंदाज गमावलेत. हरची गोलंदाजी अतिशय महागडी गोलंदाजी ठरते आहे. 40 2 गडी बाद. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना अरुण पारच्या आणि यावेळी मात्र हवेत आहे चेंडू. चेंडूला पूल करायचा होता मात्र उजव्या साईडला चेंडू ह्या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात येतोय आणि गली क्षेत्रात 1 धाव घोषित. 41 धावा धावपल आल्या. अरुण पारच्या आणि पिंटू पारच्या हे 2 वेगवेगळे भिन्न खेळाडू. डोंबोली निधी 11 डोंबोली संघाचं संघनायक म्हणून त्यांनी काम केलं होतं. ते अर्थातच पिंटू पारच्याने हा संघ पराभूत झाला. 19 धावांचा निच्चांक या स्पर्धेला नोंदवला गेला. तर इथे मात्र अरुण पारच्या एक आक्रमक फलंदाजी करत असताना
हर्ष हवेत आहे, स्क्वेअर लेगला सेफ शॉट ज्याला म्हणता येईल. आणि पाहूया पंच या ठिकाणी दर्शवतील किती धावा. एक धाव फलंदाजाने पूर्ण केली आणि एकच धाव घोषित मिळाली. 42 3 षटकांची समाप्ती. हर्षाच्या गोळीचं पृथक्करण तुम्ही जर पाहिलं तर एक महागडे षटक त्यांनी फेकलं, 2 चौकार आले, एक चेंडू स्वैर देखील फेकला, एक विकेट मिळाली. 12 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि एक फलंदाज बाद केला. 42 धावा धावपलकर आल्यात. ठाणे टायगर्स संघनायकांनी सांगितलं होतं की आम्ही साधारणतः 40 ते 45 धावांपर्यंत निश्चित जाण्याचा प्रयत्न करू, योगदान देण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांचं हा लक्ष निश्चित 42 धावांवर 3 षटकामध्ये अधोरेखित केलं गेलं. अजूनही एक षटक बाकी आहे शेवटचं. आणि या एका षटकामध्ये याच पद्धतीने धावा आल्या तर कदाचित 50पेक्षा जास्त धावा धावपलकर येऊ शकतील. अरुण पारच्या एकीकडे आक्रमक खेळतोय, 33 धावांचं त्याचं योगदान 10 चेंडूमध्ये त्यांनी दिलं आहे. तर दुसरीकडे अजय राठोड शेवटचं षटक. अनिकेत यावेळी गोलंदाजीसाठी येतोय कोपरी स्पोर्ट्स ठाणे संघाकडून. पहिला चेंडू असेल पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी पाहणार आहोत. चेंडू त्या इमारतीजवळ जातोय, अर्थात हा चौकार म्हणून घोषित केला जातोय. 4 धावांचं योगदान आलं. 46 धावा धावपलकर येतात त्या चौकाराच्या माध्यमातून. एखादा पारच्या आक्रमकतेचं निश्चित एखादा चेंडू त्याला हा चेंडू अर्थात एखादा फुटबॉलसारखा मोठा चेंडू दिसतोय. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी केली. पहा उजव्या यष्टीच्या जवळ चेंडू फेकला, थोडीशी उंची नक्कीच होती. फलंदाज पूर्णपणे बीट केला अरुण पारच्याला. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या तर 46. संघनायकांनी सांगितलं होतं या पद्धतीने धावा या धावफलकावर आल्यात. मात्र येणाऱ्या चेंडूमध्ये अजून किती धावांचं योगदान असेल. 33 धावांवर अरुण पारच्या खेळत असताना खराब भीमर चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेग आणि मुख्य पंचांच्या माध्यमातून येतोय. फ्री हिट असणार आहे. सत्तेचाळीस 2 गडी बाद धावा धावपलकर आल्यात. बाबा इलेवन आजीवी टायगर्स या 2 संघामध्ये पुढची लढत असेल. चला दोन्ही संघनायकाने सज्ज राहायचं आहे. आपले टी शर्ट परिधान करून आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. पुढील चेंडू या ठिकाणी हा चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार चेंडूची फेकी. हा झेल मात्र कदा होऊ शकला असता पण थोडासा चेंडू पण जाण्यामध्ये थोडासा निश्चित उशीर झाला. 1 धाव मिळाली. 48 33 या धावसंख्येवर अंतिम षटक आहे. अनिकेत आपल्या बॉलिंग बारकर या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षाच्या एंडकडून गोलंदाजी करतोय. 4-5 बॉलांचा त्याचा रनअप आहे. अरुण पारच्या आणि यावेळी अरुण पारच्याने चेंडूला उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला. हवेत हा झेल फटका फसला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला. सुंदर योगदान दिलं गेलं आणि गोलंदाजाला मिळाले यश. धावा धावपलकर आल्यात. शेवटचे षटक मार्गस्थ मैदानामध्ये फलंदाज बाद झाला. अरुण पारच्या ज्याने 11 चेंडूमध्ये 33 धावांचं योगदान दिलं, ज्याच्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकार. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रदीप. समोर मात्र फलंदाज अजय राठोड. यावेळी पायकी खेळाडूवृत्ती जी आपल्याला पाहायला मिळते, अर्थात फलंदाज बाद होऊन परततोय. खेळाडूवृत्ती ही महत्त्वाची. सचिनजी तेंडुलकर यांच्यामध्ये जी खेळाडूवृत्ती होती त्यामुळे क्रिकेटची मानदेवता ते बनले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पहिला खेळाडू ठरला ज्यांना बाद दिलं गेलं ते सचिन तेंडुलकर. इथेही खेळाडूवृत्ती आहे
आणि टेनिस विश्वामध्ये देखील खेळाडू बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फलंदाज बाद झाला अजय राठोड आणि नवीन फलंदाज येतोय भावेश. 4 बाद 48. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. या ठिकाणी चेंडूला खोदून काढला होता. यॉर्कर चेंडू अर्थात होता. या ठिकाणी एसटीचा वेध घेतला गेला. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचित आणि 5वा धक्का इथे बसला तो ठाणे टायगर्स संघाला. खरं तर महाराष्ट्राला 761 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला. अगदी डहाणूपासून ते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अगदी शेवटपर्यंत ज्यामुळे आदेश बांदेकर यांच्या बांधापर्यंत पसरलेला तो समुद्रकिनारा, ज्याच्यामध्ये असंख्य कोळी बांधव दूरवर समुद्रात जाऊन अर्थातच तो मच्छीमारी व्यवसाय करतात. जेव्हा त्यांच्यासमोर निश्चित ढगाळ वातावरण आणि निळा समुद्र यांच्यासमोर त्यांचे काही पर्याय नसतो. फक्त त्यांची भिस्त असते ती एकविरा देवीवर. आणि म्हणूनच एकविरा देवी ही अर्थातच कोळी बांधवांची आणि आगरी बांधवांची देखील एक निश्चित मोठी देवता म्हणून तिचं संबोधलं जातं. तर खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. कोपरी स्पोर्ट्स या संघासमोर 49 धावांचं लक्ष आहे. 12.25 प्रतिषटकही धावफलकर येणं आवश्यक आहे. ठाणे टायगर्स या संघाने 4 गडी बाद 48 धावा धावफलकर नोंदवले, ज्याच्यामध्ये 33 धावांचं योगदान अरुण पारजाचं होतं. खूप चांगलं योगदान 11 चेंडूमध्ये त्यांनी दिलं. इतर फलंदाजी मात्र निराशा केली. धावफलकर धावा आल्या 48. 49चं लक्ष. चला फलंदाज पाठवायचे आहेत आणि खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण ऐकणार आहात युवा समालोचक कळव्याचा अमर सकपाळ याला. पण तत्पूर्वी बाबा 11 आणि अजबी टायगर्स या 2 संघांना विनंती करेन की आपण नाणेफेक कशामध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. ओ टू अमर सकपाळ. थँक्यू काका म्हात्रे सर. निश्चितच आपण पाहत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नामदार चषक 2021 आयोजक राजू शिंदे व मित्र परिवार व मार्गदर्शक आहेत जितेंद्र आव्हाडजी साहेब, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य. निश्चितच 24 चेंडू 49 धावांचा पाठलाग करायचा आहे तो कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघाला. पहिल्याच सामन्यामध्ये 49 धावांचा टार्गेट उभा केला होता, परंतु 5 षटक होते. आता मात्र 4 षटकांमध्ये हे पूर्ण करायचं आहे. गोलंदाजी मार्क येतोय वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज अरुण पारचा, एक अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं षटक हातात दिसेल तर सलामीची जोडी मैदानामध्ये दिसते. रितेश भोईर आणि शशांक. पहिला चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता. चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 1 धावेने धावसंख्येचा श्री गणेशा होतोय आणि धावसंख्येमध्ये बदल होतोय 1 या धावसंख्येवरती. निश्चितच अरुण पारचा याचा जर विचार केला, एक अष्टपैलू खेळाडू, गेल्या वर्षीच्या हेलबॉयज मध्ये ज्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती, सामनावीरचा पुरस्कार ज्याला भेटला होता, एक 2 व्हीलरचं किताब ज्याला भेटला होता, तोच गोलंदाज अरुण पारचा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धावा येत नाहीये. सुरेख चेंडू. निश्चितच खासियत आहे ह्या गोलंदाजाची ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याची शैली ज्याच्याकडे आहे तोच म्हणजे अरुण पारचा. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू, थोडस मागे सरसावत कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाचा प्रयत्न अपयशी ठरला. पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. निश्चितच सुरेख गोलंदाजी म्हणता येईल गोलंदाज अरुणची. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू, मोठी अपील केली जाते आणि आता मात्र रितेश भोईर स्वस्तात परततोय. पहिला गडी बाद होतोय कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघाचा.
अमोल 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय कोपरी स्पोर्ट्स ठाणे, परंतु पहिल्या षटकामध्ये थोडं अडचणीत सापडलाय कोपरी स्पोर्ट्स ठाणे. थोडस जखडून ठेवतोय अरुण आपल्या गोलंदाजी. पुढील चेंडू अमोलसाठी. हो आता मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली कल्पेश होतोय, कोणतीही चुकी नाहीये. दुसरा गडी बाद कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघाचा. बाबा इलेव्हन संघाचे संघनायक आणि अजमेर टायगर्स संघाचे संघनायक आपण लगेच नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. आणि त्याचबरोबर प्लेइंग 12 12 खेळूंची लिस्ट आमच्या समालोचन कक्षामध्ये द्यायची आहे. ओव्हर टू अमर. या स्पर्धेची तिसरी हॅट्रिक पाहायला मिळते काय. नामदार चषक 2021 मध्ये अरुण पारच्याच्या स्वरूपात फलंदाज आहे तो शशांक. पाहूयात. ओ सुरेख चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होतीये 1 या धावसंख्येवरती. काय गोलंदाजी करतोय अरुण. निश्चितच गेल्या वर्षीचा हेलबॉयज मध्ये सामनावीराचा पुरस्कार का भेटला होता त्याचं एक उदाहरण देताना आपल्या गोलंदाजीतून दर्शवतोय. फलंदाजी ज्याच्या बॅटमधून 11 चेंडूमध्ये 33 धावा पूर्ण केल्या होत्या अरुणने, त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना दिसलाय. अवघे 1 धावा खर्च करतोय, 2 गडी बाद करतोय कोपरी स्पोर्ट्स ठाणे संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय हर्ष पाटील. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय कल्पेश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कल्पेश. हर्ष साठी. हो सुरेख चेंडू. तेवढा सुंदर फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स डिक्लेअर झोन मध्ये. पंच 1 धावा घोषित करतायत. या एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होतीये 2 या आकड्यावरती. 49 धावांचा पाठलाग करायचा 24 चेंडू मध्ये. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे आणि अवघ्या 2 धावा पूर्ण केल्या त्या कोपरी स्पोर्ट्स ठाणे संघाने. सकाळच्या सत्रातील आजचा हा शेवटचा सामना रंगतोय कोपरी स्पोर्ट्स विरुद्ध ठाणे टायगर. ओ सुरेख फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कोणतीही चुकी नाही होत आहे. गडी बाद होतोय हर्ष पाटील. तिसरा गडी बाद कोपरी स्पोर्ट्स ठाणे संघाचा. आणि सलामीच्या जोडीवर फलंदाज आलेला शशांक मात्र अजूनही आपल्याला क्रीजवरती दिसतोय. ज्याच्याकडे क्षमता आहे हे टार्गेट पूर्ण करायचं तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला शशांक. पाहूयात कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. फुल टॉस चेंडू. चेंडूला मोठा प्रहार करू शकला नाही परंतु 1 धावा पूर्ण करतोय शशांक. स्ट्राईक रोटेट होते. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय नवीन फलंदाज अनिकेत. थोडस समीकरण अवघड होतंय. निश्चितच मोठे फटकेबाजी आता इथे करावी लागेल ती कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघाला. 3 गडी तंबूमध्ये परतलेत आणि अनिकेत नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला फलंदाजी करताना दिसेल. गोलंदाजी करतोय कल्पेश ठाणा टायगर्स संघाकडून. ओ स्लोअर वन बद्दल चेंडू होता. चेंडूला रीड करू शकला नाही फलंदाज. पुन्हा एकदा चेंडूने वेध घेतला यष्टीरक्षकाचा. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावले 3 या आकड्यावरती. काय चेंडू फेकलाय कल्पेशाने. सुरेख गोलंदाजी. हो सुंदर. पुन्हा एकदा चेंडू. आता मात्र जोरदार अपील केले. पंच अपील स्वीकारतात. LBW चा शिकार होतोय. 4था गडी बाद अनिकेतच्या स्वरूपात. पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय फलंदाज जितेंद्र.
पाहुयात एकीकडे होता महेंद्रसिंग धोनी, ज्याचं नाव महेंद्र, आणि हाच तो जितेंद्र. पाहूया आपल्या संघासाठी तारणार ठरू शकतो का कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज कल्पेश. हा सामना जो जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल, यात मात्र शंका नाहीये. सॉरी, उपांत्य फेरीमध्ये धडक मारेल, यात मात्र शंका नाहीये. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये स्कोर कार्डवर 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 या धावसंख्येवर. काय गोलंदाजी केली आहे ठाणा टायगर्स संघाकडून कल्पेश आणि अरुणने. सुरेख गोलंदाजी. जिंकण्यासाठी 12 चेंडू 45 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर दिसेल दिनेश. लेफ्ट ओव्हर द विकेट मारा करेल आपल्या गोलंदाजी शैलीतून. महेंद्रसाठी थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय दिनेश. पहिला चेंडू 3ऱ्या षटकातील. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला पूल केलाय, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कोणतीही चुकी नाही. 5वा गडी बाद महेंद्रच्या स्वरूपात. मैदानामध्ये दाखल होतोय दुर्वेश. एकही फलंदाज मैदानामध्ये खेळ करू शकला नाही आपल्या संघासाठी, परंतु एकीकडे शशांक नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला दिसतोय. नवीन फलंदाज दुर्वेश. सुरेख चेंडू, तेवढा सुंदर फटका, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु चौकार जातोय तो मात्र फलंदाज दुर्वेशच्या खात्यामध्ये. चेंडूंवरती 2 चौकार लगावतोय फलंदाज दुर्वेश. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा दिनेश. आता मात्र ब्लॉक मध्ये टाकला चेंडू, चेंडूला सन्मान दिलाय, परंतु 1 धावा यशस्वीरित्या पूर्ण करे. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईक वर जातोय तो मात्र आता शशांक. आता निश्चितच थोडेसे हात खोलावे लागतील शशांकला, कारण की सामना 13 धावा पूर्ण केल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात कोपरी स्पोर्ट्स ठाणे या संघाने. दिनेश शशांकसाठी. ओ सुरेख टोला चेंडू, चेंडू जातोय लॉंगांच्या डोक्यावरून सीमारेखा पार. खणखणीत दणदणीत नामदार चषक षटकार. फायदा करताना दिसतोय शशांक. मोठा प्रहार केला, षटकार लगावला दिनेशच्या गोलंदाजीत. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल ठाणे टायगर्स संघाकडून. दिनेशचं पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज दिनेश शशांकसाठी. पुन्हा एकदा त्याच चेंडू, त्याच टोललेला चेंडू, चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 6वा गडी बाद होतोय शशांकच्या स्वरूपात.
या 4 धावेने धावसंख्येत भर पडते 24 या धावसंख्येवरती. अजय राठोड गोलंदाजी मार्कवर पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. शॉर्ट पिचचा चेंडू, चेंडूला पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडू त्याच दिशेला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. पवैत पंच किती धावा घोषित करतायत. पुन्हा एकदा चौकार. आहे पुढील चेंडू अजय राठोड्याचा रुपेश साडी. पुन्हा एकदा षटवीचा चेंडू होता. चेंडूला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न काही पूर्ण करू शकला नाही. तोपर्यंत 1 धावा पूर्ण करेल. ह्या एकेरी धावेने धावसंख्या होतीये 29 या धावसंख्येवरती. आता मात्र एक चेंडू 20 धावा. सामना एकाएकी झुकलाय तो ठाणा टायगर्स या संघाकडे. पाहूयात. सुरेख फटका आणि तेवढाच सुंदर झेल म्हणता येईल ते मात्र अरुणचा. 7वा गडी बाद कोपरी स्पोर्ट्स ठाणे संघाचा. सामना जिंकतोय तो ठाणा टायगर्स संघ आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. ठाणे टायगर्स संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कोपरी स्पोर्ट्स संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि ज्याने खरोखर दमदार योगदान दिलं तो अर्थात फलंदाज ठरतोय सामनावीराचा मानकरी तो अरुण पारचा, ज्याने धावांचं योगदान दिलं ते तब्बल 11 चेंडूत 33 धावा आणि 2 विकेट देखील मिळाले. तर मी विनंती करेन का अरुण पारचा यांनी आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आणि त्याचबरोबर बाबा 11 आणि अजमी टायगर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेकसाठी बाबा 11चे संघनायक आलेत. अजमी टायगर्स संघाचा संघनायक आपण या वेळ दौडू नका. तर ही नाणेफेक होईल. सनी शेख सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे आहे. बाबा 11 विरुद्ध अजमी टायगर्स यांच्यामध्ये रंगतोय पुढचा सामना. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि नाणेफेकीचा निर्णय अर्थात बाबा 11 संघाकडे गेले. दोन शब्द बोलायचे आहेत. ह्या स्पर्धेचा नियम आहे. तर बाबा 11 संघाने नाणेफेक जिंकून पण क्षेत्ररक्षण पत्करले आणि अजमी टायगर्स संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. आपल्या वाट्याला या ठिकाणी प्रथम फलंदाजी आली. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये आपलं किती योगदान असेल? वी आर ट्राइंग टू गो नियर अबाउट 60+ तक का हम लोग कोशिश करेंगे. पूरी टीम का बैटिंग लाइनअप अच्छा है. बाबा टीम भी बहुत अच्छी टीम है. लास्ट टाइम भी उन लोग बहुत अच्छा खेले थे हम लोग से. तो ये टाइम प्रॉपर प्लानिंग के साथ खेलेंगे तो इंशाल्लाह